नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपल्यासाठी चातुर्मासामध्ये कोणते व्रत आणि कोणत्या सेवा करायच्या आहेत ते मी सांगणार आहे. परंतु तुम्ही त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण त्यामुळे आपल्याला नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील. तर बघा सर्व स्वामी भक्तांनो, कालपासून चातुर्मासाला सुरुवात झाली आहे. म्हणजे देवशयनी एकादशीपासून आपले भगवंत, आपल्या जगाचे पालनहार श्री विष्णुदेव शेषशय्येवर निद्रेसाठी गेलेले आहेत. म्हणून या जगतावर काही अनिष्ट शक्ती जाग्या होऊ नये म्हणून या 4 महिन्यामध्ये आपल्याला भगवंताच्या स्मरणात, सेवेत घालायचे असतात. तर बघा, आपल्या संतांनी यापूर्वी आपल्यासाठी किती सुंदर असे भजन लिहून ठेवलेले आहे. त्यातील मी एक पद तुम्हाला गाऊन दाखवते. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. हे भगवंताला आळवण्यासाठी लिहिलेले आहे आणि ते आपल्या कल्याणासाठी सुद्धा आहे. तर आपल्याकडून ज्या काही वर्षभरात चुका अपराध झालेले असतात त्यांची क्षमा मागण्यासाठी या 4 महिन्यात जेवढ्या आपल्याकडून सेवा घडतील तेवढ्या करायच्या आणि आपल्या देवाला प्रार्थना करून, त्यांना जागे करून आपण क्षमा मागायची असते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बघा, या 4 महिन्यात खूप वेगवेगळे सण येत असतात. आणि या दिवसांमध्ये जगाचा बाप निद्रेमध्ये गेलेला आहे. निद्रेमध्ये गेल्यामुळे अनेक अनिष्ट शक्ती पृथ्वीवर फिरत असतात आणि त्यांच्यापासून आपले रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या देवता ह्या मृत्यूलोकात आलेल्या असतात. पृथ्वीचे रक्षण करत असतात. तर आपण जर काही गोष्टी नित्यनेमाने साधना केल्या तर त्या आपल्यावर खूप प्रसन्न होतात. तर बघा, काय काय करायचं आपण. तर या दिवसामध्ये सर्वात प्रथम तुळशीला जास्तीत जास्त महत्त्व दिलेले आहे. कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं की सकाळी उठून तुळशीला तुपाचा दिवा लावायचा. रोज जर आपण घरातील बाळकृष्णाच्या फोटोला किंवा विष्णुदेवाच्या फोटोला 108 तुळशीची पानं वाहिली तर खूप पुण्याची प्राप्ती होते. अश्वस्थ वृक्ष म्हणजे पिंपळ, याची सुद्धा पूजा करायची असते. तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या असतात. सत्य अनुभव आहे, कोणाला जर संतान प्राप्ती होत नसेल तर दररोज तुळशीला 108 प्रदक्षिणा घातल्यास संतान प्राप्ती होते. या दिवसामध्ये दीपदानाला फार महत्त्व दिले आहे, कारण दिवा हा सतत स्वतः जळतो आणि आपले रक्षण करतो. भगवान विष्णूच्या स्तोत्राचे, मंत्राचे पठण करायचे असते. विष्णू सहस्त्रनामाचा रोज एक पाठ घरात झालाच पाहिजे. या दिवसांमध्ये 12 महिने नाही तरी निदान 4 महिने तरी आपल्या घरात हरिपाठ हा व्हायलाच पाहिजे. गीता वाचन करायचे असते, भागवताचे श्रवण करायचे असते, विष्णुपुराण श्रवण किंवा पठण करायचे असते. रोज काकडा ऐकायचा असतो. अशा अनेक सेवा या चातुर्मासामध्ये करायच्या असतात. काही लोक शयनव्रत सुद्धा करतात. आता शयनव्रत कसे करायचे
तर शेषशय्येवर 4 भुजांयुक्त असलेल्या आणि श्री लक्ष्मी सहित विराजमान असलेल्या नारायणाची पूजा दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता आणि चंद्रोदयानंतर अर्ध्य देऊन भोजन करायचे असते. हे व्रत केल्याने आपल्या घरावरील संकट टळून अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. अशा अनेक सेवा आपण या चातुर्मासामध्ये आपल्या भगवंताला आळवणी करून आपले रक्षण करण्यासाठी पुन्हा